गणपतीत गावा कशी चाकरमान्यांनी भरून गेली होती. गणपती पाणयात गेले आणि चाकरमानी मुंबयक परतले. गावा ओस पडली. नातवंडा पतवंडांनी घर भरून गेलेला. याक मात्र खरा, गणपती इलो काय घराचा मंदिर होता. आवस आजी आजो आपल्या झिलांची वाट बघीत असतत. इले काय तेंका काय घालू आणि काय नको असा होता. गणपतीत तर वर्षभराचा सुख घेवचा आपल्या लोकासोबत. कसलोच भय दिसना नाही. खिशात पैसे नसले तरी चलात, पण राजाच्या थाटात शेड सारवन, भिंती रंगवन, उधारी करून आपलो कोकणी माणूस त्या विघ्नहर्त्याची सेवा करता. आणि तो दिवस उजाडता गणपतीचा विसर्जन. जड पावलांनी तेका निरोप दितत, काळजात धडधड आणि डोळ्यांत पाणी. पुढचा वरीस कोणी बगला. तो धक्को पचवता पचवता पावने सोयरे, झील, नातू सगळे आपली वाट धरतत. घरात रवतत म्हातारी कुतारी. आवस आजी आजोबा बाबा झीला सांभाळून जा रे. गेलंय काय फोन कर. परत डोळ्यांत पाणी येता. घरा रिकामी होतत आणि वाट बघीत रवतत पुढच्या वर्षाची. गावात शुकशुकाट आणि घरात शांतता. देवा, गणराया तू आसय म्हणान तर वर्षातून एकदा का होईना सगळे एकत्र येतत. यो सण खयच्याय धनसंपत्तीपेक्षा लय मोठो आसा. खरा आसा माह्या.